गेल्या अनेक वर्षांमध्ये पाथरी शहर आणि तालुक्यामध्ये सामान्य गोरगरीब लोकांवर भरपूर गुन्हे नोंद आहेत, त्यांना हद्दपार करण्यातही आले। पण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा गटचे आमदार बाबाजानी दुर्राणी यांच्यावर 100 पेक्षा जास्त गुन्हे असतानाही मुस्लिम समाजाचा पवित्र रमजान सण सुरू आहे, यामध्ये कुठं ना कुठंतरी शहरामध्ये विष कालवण्याचा प्रयत्न होईल ही शंका मनात धरून आज सर्व शिवसेनेच्या वतीने परभणी एसपी ऑफिस येथे आम्ही निवेदन देऊन संबंधित आमदार बाबाजानी दुर्राणी व त्यांचे नातेवाईक यांना हद्दपार करण्यात यावे। तसेच गेल्या 2011 पासून ते आज 2024 पर्यंत कोहिनूर कन्स्ट्रक्शन कंपनीने जी बोगस आणि निकृष्ट दर्जाची कामे तालुक्यात केलेली आहेत त्याची चौकशी करून कोहिनूर कंपनीला काळ्या यादीत टाकून गंभीर स्वरूपाचा गुन्हा यांच्यावर नोंद करून कारवाई करण्यात यावी असं निवेदन कलेक्टर ऑफिस एसपी ऑफिस पार परभणीतील जेवढे संबंधित विभाग आहेत सर्व विभागाला दिले आहेत। आणि आम्ही एवढ्यावर थांबणार नाहीत। जर प्रशासनाने याची दखल घेतली नाही, लवकर कारवाई नाही केली तर अर्धे शिवसैनिक कलेक्टर ऑफिसला, अर्धे शिवसैनिक एसपी ऑफिसला आणि राहिलेले सर्व शिवसैनिक सीएम साहेबांकडे गृहमंत्र्याकडे जाऊन याची तक्रार देणार आहोत। मध्ये निवेदन दिलेली आहेत, नेमकी काय मागणी शिवसेनेकडून करण्यात आलेली आहे? आज शिवसेनेच्या जिल्हाध्यक्षावर आम्ही सर्व शिवसैनिक इथे कलेक्टर ऑफिसला आलो, संबंधित अधिकाऱ्याला भेटलो। बाबाजानी दुर्राणी यांनी आमच्या इतके अत्यंत चांगल्या दर्जाचे कामं पाथरी शहरामध्ये होत आहेत, तरी पण केवळ वेगळा दृष्टिकोन ठेवून आमच्या तक्रारी करणं हा कार्यक्रम चालू केला आहे। या उलट खऱ्या तक्रारी करणं त्यांच्या विरोधात गरजेचं आहे, कारण गेल्या 25-30 वर्षामध्ये जे काय कामं झालीत त्याच्या चौकशी होणं गरजेचं आहे। उलट जे चांगल्या दर्जाचे कामं झालेत तर त्याच्या चौकशात त्यांनी आमच्या विनाकारण काही कारण नसताना तक्रारी करायलीत। उलट आमची अशी तक्रार आहे की गेल्या 25-30 वर्षामध्ये आम्ही सीएम साहेबांकडे सुद्धा जाणार आहेत। आज कलेक्टर साहेबाला भेटलो, एक्झिक्युटिव्ह इंजिनियरला भेटलो आणि आमची अशी मागणी राहणार प्रामुख्यानं गेल्या 25-30 वर्षामध्ये जे काही कामं झालीत आम्ही सीएम साहेबाला सुद्धा सांगणार आहेत। एक उच्चस्तरीय चौकशी अधिकाऱ्याची लावून उच्चस्तरीय चौकशी कमिटी तयार करून पाथरी नगरपालिकेचे गेल्या 25-30 वर्षात जे काही कामं झालीत त्याची चौकशी करण्यात यावी आणि जे बोगस किंवा अनियमित आहे त्याची चौकशी खरं होणं गरजेची, हीच आमची मागणी की काय मागणी नेमकी केलेली आहे तुम्ही, कशामुळे केली की हद्दपार व्हावं म्हणून? बाबाजानीचे 100 पेक्षाही जास्त गुन्हे दाखल आहेत आणि आता बी त्याचं चालूच आहे काही ना काही। त्याच्यामुळं की आमची सर्व शिवसैनिकांची अशी मागणी आहे की याला हद्दपार करण्यात यावं। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।